शिवपार्वतीच्या प्रेमाचं आणि विवाहाचं प्रतीक मानलं जाणारं हे ठिकाण कर्नाटकातील हंपी इथे असणारं विरूपाक्ष मंदिर. असं म्हटलं जातं, देवी सतीचा पुनर्जन्म होऊन ती हंपी या ठिकाणी जन्माला आली. तिचं नाव होतं पंपा, म्हणजेच देवी पार्वती. हंपी हे पंपा नावाचाच अपभ्रंश आहे. इथे वाहणाऱ्या तुंगभद्रा नदीचं नाव देखील पंपा असंच होतं. पंपा देवी शिवाच्या प्रेमात होती, पण महादेव आपल्या तपश्चर्येत मग्न होते. देवीला शिवाशी लग्न करायचं होतं. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तेवढीच कठोर तपश्चर्या करायला हवी असा विचार करून देवी पार्वती म्हणजेच पंपा तुंगभद्रा नदीच्या पलीकडे तीरावर तपश्चर्या करायला बसली. शिवाला जेव्हा पार्वतीच्या कठोर व्रताचा बोध पडला तेव्हा महादेव प्रसन्न झाले आणि त्याच दिवशी शिव पार्वतीचा विवाह पार पडला. तो विवाह ज्या ठिकाणी पार पडला त्याच ठिकाणी विरूपाक्ष मंदिर बांधलं गेलं. आजही या ठिकाणी पंपा विरूपाक्षाचा कल्याणी उत्सव साजरा केला जातो. इथे 100 खांब असलेला कल्याण मंडप देखील आहे. लग्नानंतर महादेवांना पंपापती म्हणून संबोधले जाऊ लागले. या मंदिरात आजही विवाह पार पडतात. इथे विवाह करणं शुभ मानलं जातं. सोळाव्या शतकात मुघलांनी केलेल्या हल्ल्यानंतरही हे मंदिर इतर स्मारकांप्रमाणे भग्न अवस्थेत पडलेलं नाही. हे मंदिर हम्पी ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्सचा भाग असून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. मंदिरातील अधिष्ठाता देवतेला विरूपक्षेश्वर म्हणतात. मुख्य मंदिराच्या बाजूला दक्षिणाभिमुख पंपा मंदिर आहे. मंदिराच्या आवारात श्री गणेश, हनुमान अशा इतर देवदेवतांच्या मूर्त्याही दिसून येतात. मंदिराच्या बाहेरच्या आवारात एक दुर्गा मंदिर देखील आहे. या मंदिराला 9 स्तरांचे गोपुरम असून त्याची उंची सुमारे 160 फूट आहे. या बुरुजाचे वैशिष्ट्य असे की या बुरुजाची उलटी सावली गाभाऱ्याच्या मागे असलेल्या एका छोट्या छिद्रातून मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर पडते. या मंदिरात आपल्याला लक्ष्मी नावाची हत्तीण पाहायला मिळते, जी डोक्यावर सोंड ठेवून लोकांना आशीर्वाद देते. हे मंदिर 14व्या शतकात विजयनगर साम्राज्याचा शासक देवराय द्वितीय यांच्या अधिपत्याखालील लक्काना दंडेश या सरदाराने बांधलं होतं. तर तुम्ही जेव्हाही कर्नाटकात असाल किंवा हम्पीला जाल तेव्हा या पवित्र ठिकाणाला नक्की भेट द्या. विरूपाक्ष मंदिर आणि हम्पी या ठिकाणाबद्दलचे कोणतेही प्रश्न असतील तर प्लीज कॉमेंट करून विचारा. हे मंदिर आणि मंदिराबद्दलची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ठिकाणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.